नमस्कार मित्रांनो, BNGK स्टडी या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील प्रमुख नद्या पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। महाराष्ट्रातील प्रमुख नद्या कोणकोणत्या आहेत तर फर्स्ट गोदावरी। महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांमधली एक येते गोदावरी नदी। गोदावरी नदीचे उगमस्थान कुठे आहे तर सह्याद्री पर्वतात नाशिकजवळ त्र्यंबकेश्वर येथे ब्रह्मगिरी डोंगरात उगम पावते ही गोदावरी नदी। गोदावरी नदी सह्याद्री पर्वतात नाशिकजवळ त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी डोंगरात उगम पावते। तर भारतातील लांबी या गोदावरी नदीची किती आहे तर 1465 किलोमीटर आणि क्षेत्रफळ 3,13,389 चौरस किलोमीटर एवढे आहे या गोदावरी नदीचे भारतातील क्षेत्रफळ। असा क्वेश्चन विचारलं जातं पहा मित्रांनो। महाराष्ट्रातील लांबी गोदावरी नदीची किती आहे तर 668 किलोमीटर आणि क्षेत्रफळ महाराष्ट्रातील 1,53,779 चौरस किलोमीटर एवढे आहे गोदावरी नदीचे महाराष्ट्रातील क्षेत्रफळ। कोणत्या जिल्ह्यातून गोदावरी नदी वाहते तर नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड आणि गडचिरोली एवढ्या जिल्ह्यातून गोदावरी नदी ही वाहते। उपखोरे कोणते आहेत गोदावरी नदीचे? गोदावरी मुख्य खोरे, गोदावरी पूर्णा खोरे, मांजरा नदीचे खोरे, पैनगंगा खोरे, वर्धा खोरे, वैनगंगा खोरे, प्राणहिता इंद्रावती खोरे एवढे गोदावरी नदीचे खोरे आहेत उपखोरे। तर नेक्स्ट आपण पाहू उजव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या। गोदावरी नदीला कोणकोणत्या उपनद्या ह्या उजव्या किनाऱ्याने मिळतात तर प्रवरा, मुळा, वारणा, सिंदफणा, बिंदुसरा, कुंडलिका, सरस्वती, दूधना, तेरणा, गिरणा, कयाधू, कन्हान, नाग, मूल, अंधारी आणि कापरा एवढ्या नद्या ह्या उजवीकडून वाहणाऱ्या आहेत। डाव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या गोदावरीच्या कोणकोणत्या आहेत तर खाम, कांदवा, मन्याड, लेंडी, सीता, आसना, इंद्रावती, दक्षिण पूर्णा, दारणा, वैनगंगा आणि मनार एवढ्या ह्या डाव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या आहेत गोदावरी नदीच्या। नेक्स्ट गोदावरी नदीवर असलेली प्रमुख धरणे कोणकोणते आहेत तर गंगापूर, जायकवाडी आणि विष्णुपुरी हे 3 मुख्य धरणे आहेत गोदावरी नदीला। विशेष माहिती पाहू गोदावरी नदीची तर दक्षिण भारताची गंगा संपूर्ण गोदावरी खोऱ्याने महाराष्ट्राचे 49% क्षेत्र व्यापलेले आहे। गोदावरी नदीचे राजमहेंद्री येथे बंगालच्या उपसागरास मिळते ही गोदावरी नदी राजमहेंद्री येथे। तर यानंतर आपण सेकंड महाराष्ट्रातील नदी पाहू भीमा। भीमा नदीचे उगमस्थान पुणे जिल्ह्यात सह्याद्री पर्वतात भीमाशंकर येथे उगम पावते।
कोणते आहे तर पुणे जिल्ह्यात सह्याद्री पर्वतात भीमाशंकर येथे उगम पावते भीमा नदी। भीमा नदीची भारतातील लांबी किती आहे तर 861 किलोमीटर एवढी आहे लांबी भारतातील। महाराष्ट्रातील लांबी किती आहे तर 451 किलोमीटर एवढी महाराष्ट्राची लांबी आहे। आणि क्षेत्रफळ पहा 46,184 चौरस किलोमीटर एवढी आहे क्षेत्रफळ भीमा नदीचे महाराष्ट्रातील। या जिल्ह्यातून वाहते कोणकोणते आहे तर पुणे, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, सोलापूर आणि पंढरपूरजवळ चंद्रकोरीप्रमाणे आकार म्हणून चंद्रभागा नाव आहे भीमा नदीचे। पंढरपूरजवळ चंद्रकोरीप्रमाणे आकार म्हणून चंद्रभागा नाव आहे भीमा नदीचे। उपखोरे कोणकोणते आहेत भीमा नदीचे तर भीमा खोरे आणि सीना खोरे। उजव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या कोणकोणत्या आहेत भीमा नदीच्या मुळा, इंद्रायणी, मुठा, पवना, नीरा, मान आणि कन्हा। डाव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या भीमा नदीच्या कुरगुडी, पुष्पावती, मीना, भोगावती, बोरी, घोड एवढ्या आहेत डाव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या भीमा नदीच्या। भीमा नदीवर असलेले प्रमुख धरणे कोणते आहेत? उजनी हे धरण आहे पहा। भीमा नदीवर असलेले प्रमुख धरण हे उजनी आहे। विशेष माहिती पहा भीमा नदीची। कर्नाटकमधील रायचूरजवळ कुरगुडी येथे कृष्णा व भीमा नदीचा संगम होतो पहा। कुठे तर कर्नाटकमधील रायचूरजवळ कुरगुडी येथे कृष्णा व भीमा नदीचा संगम होतो। मित्रांनो, अजून जर का तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। तर नेक्स्ट आपण पाहू कृष्णा नदी। कृष्णा नदीचे उगमस्थान सातारा जिल्ह्यात वाईजवळ महाबळेश्वर येथे उगम पावते। कुठे तर सातारा जिल्ह्यात वाईजवळ महाबळेश्वर येथे उगम पावते कृष्णा नदी। भारतातील लांबी पाहू कृष्णा नदीची 1290 किलोमीटर एवढी आहे भारतातील लांबी। क्षेत्रफळ कृष्णा नदीचे 2,59,000 चौरस किलोमीटर एवढे आहेत कृष्णा नदीचे भारतातील क्षेत्रफळ। महाराष्ट्रातील लांबी पाहू कृष्णा नदीची 282 किलोमीटर आणि महाराष्ट्रातील क्षेत्रफळ कृष्णा नदीचे 28,700 चौरस किलोमीटर एवढे आहे। कृष्णा नदी कोणकोणत्या जिल्ह्यातून वाहते तर सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यातून वाहते। कृष्णा नदीचे उपखोरे कोणते आहे तर कृष्णा खोरे हे आहे उपखोरे कृष्णा नदीचे। उजव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या कृष्णा नदीच्या उजव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या कोणत्या आहेत तर वारणा, कोयना, पंचगंगा, कुंभी, भोगावती व सरस्वती म्हणजे हे गुप्त नदी आहे। भोगावती व सरस्वती, तुळशी, ताम्रपर्णी, घटप्रभा, वेदगंगा आणि दूधगंगा या आहेत उजव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या कृष्णा नदी। डाव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या कृष्णा नदीच्या कोणकोणत्या आहेत तर अग्रणी, नंदला आणि एरळा या आहेत डाव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या कृष्णा नदीच्या। कृष्णा नदीवर असलेली प्रमुख धरणे कोणता आहे तर
धोम हे धरण आहे कृष्णा नदीवर। विशेष माहिती कृष्णा नदीची कोणती आहे तर महाराष्ट्रातील कृष्णा नदीच्या खोऱ्यास अप्पर कृष्णा खोरे म्हणतात। महाराष्ट्रातील कृष्णा नदीच्या खोऱ्यास अप्पर कृष्णा खोरे म्हणतात। कराड येथे कृष्णा व कोयनेचा प्रीती संगम होतो। कुठे तर कराड येथे कृष्णा व कोयनेचा प्रीती संगम होतो। तापी नदी पाहूत आता। उगमस्थान पाहूत। तापी नदीचे मध्य प्रदेशात सातपुडा पर्वतरांगावर बैतूल जिल्ह्यात मुलताई येथे उगम पावते। तापी नदीची तर 730 किलोमीटर एवढी आहे लांबी भारतातील। तापी नदीचे भारतातील क्षेत्रफळ पहा 65,150 चौरस किलोमीटर एवढे आहे। महाराष्ट्रातील लांबी पहा तापी नदीची 208 किलोमीटर एवढी आहे महाराष्ट्रातील लांबी। आणि क्षेत्रफळ पहा 31,660 चौरस किलोमीटर एवढे आहे। 31,660 चौरस किलोमीटर एवढे आहे। या जिल्ह्यातून वाहते पहा तापी नदी। अमरावती, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यातून वाहते तापी नदी। तापी नदीचे उपखोरे पहा पूर्णा, तापी खोरे, तापी, पूर्णा खोरे हे आहेत तापी नदीचे खोरे। उजव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या कोणत्या आहेत तापी नदीच्या तर शहानूर, भुलेश्वर आणि नंदवाहन हे आहेत उजव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या तापी नदीच्या। डाव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या तापी नदीच्या कोणत्या आहेत तर सिपना, डोलर, कापरा। अमरावती जिल्ह्यातील तापीच्या उपनद्या आहेत गाडगी, पेठी, मोरणा, काटेपूर्णा, नळगंगा, मन, बिसवा, बोरी, पूर्णा, बुराई, गिरणा आणि वाघूर या आहेत डावी किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या तापी नदी। तापी नदीवर असलेली धरणे पाहू। हतनूर हे धरण आहे तापी नदीवर। तापी नदीची विशेष माहिती पहा तापी नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते। तापी नदीचे मुख्य उपनदी पूर्णा आहे। तर तापी नदी सूरतजवळ जाऊन अरबी समुद्रास मिळते। कुठे तर तापी नदी सूरतजवळ जाऊन अरबी समुद्रास मिळते। तर मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडलाच असेल आणि अजून जर का तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे मी नेक्स्ट व्हिडिओ टाकला की तुम्हाला अगोदर नोटिफिकेशन मिळून जाईल। थँक्यू।